भिवंडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य बदली विरोधात आक्रमक भूमिका घेत प्रांत कार्यालयावर धडक दिली। पदाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत मुंढे यांची किमान 3 वर्षे बदली करू नये अशी मागणी केली आहे। मंगळवारी भिवंडीतील प्रांत कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भिवंडी शहर जिल्हा शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले। शहर प्रमुख गजेंद्र गुळवी, प्रदीप बोडके, जिल्हा संघटिका दीपाली जैन तसेच शहर जिल्हा समन्वयक सुभाष उर्फ नाना झळके यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भ्रष्टाचार आणि अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केल्याने त्यांच्यावर जनतेचा विश्वास वाढला आहे। त्यामुळे शासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांची बदली करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली। या शिष्टमंडळात शहर प्रमुख भिवंडी पूर्व गजेंद्र गुलवी, शहर प्रमुख भिवंडी पश्चिम प्रदीप बोडके, शहर जिल्हा समन्वयक नाना झलके, शहर जिल्हा संघटक महेंद्र कुंभारे, जिल्हा संघटिका दीपाली जैन, भाई वनगे, उपशहर प्रमुख संतोष भावार्थे, शहर संघटिका स्वाती भावार्थे, शाखा प्रमुख वैभव काठवले, उपविभाग प्रमुख समीर खिस्मतराव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। आज आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भिवंडी शहर जिल्हा शाखेतर्फे सर्व पदाधिकारी प्रांत अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। निवेदनाचा विषय असा आहे की सध्या अन्न भेसळ विभागाचे जे आयुक्त आहेत तुकाराम मुंढे साहेब, त्यांनी 7 दिवसामध्ये जवळजवळ 51 गुन्हे दाखल केलेले, बऱ्याचशा लोकांवर त्यांनी कारवाई केलेली आहे। अनेक ठिकाणी धाडी मारून त्यांनी जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना अद्दल घडवण्याचा विडा उचललेला आहे। ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी अतिशय उत्तम असं काम करतात, लोकाभिमुख काम ते करत असतात। पण अनुभव असा आहे की चांगल्या अधिकाऱ्याला गेल्या 20 वर्षामध्ये 26 वेळा त्यांच्या बदल्या केलेल्या आहेत। हे कळत न कळत सामान्य जनतेवर हा अन्याय सरकार करतंय। तर मी या माध्यमातून आज आम्ही सुरुवात केली भिवंडी शहरातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने। मी महाराष्ट्रातील तमाम जे एनजीओज असतील, सामाजिक संस्था असतील, पक्ष असतील, कोणी संघटना असतील, कोणी सामाजिक कार्यामध्ये किंवा इतर सांस्कृतिक कार्यामध्ये सुद्धा काम करणारे काही मंडळ असतील, अशा प्रत्येक स्तरातल्या मंडळांना मी विनंती करतोय की आपण सुद्धा आपापल्या शहरामध्ये सरकारला तुकाराम मुंढे साहेब यांची बदली करू नये किंवा त्यांची बदली होऊ नये या संदर्भात त्यांना निवेदन द्यावे, जेणेकरून त्याचा रेटा सरकारवर वाढेल आणि सरकार नको ते पाऊल उचलणार नाही। आणि अशा चांगल्या अधिकाऱ्याला नाहीतर आपण मुकू। आणि हे अन्न भेसळ खातं जे आहे ते आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी निगडीत आहे। भेसळयुक्त जर किती काही आपण बरंचसं खातो आज, तर ते अन्न आपल्या पोटात गेल्यानंतर विषबाधा होणे किंवा आणखीन आपल्याला इतर आजार सुद्धा जळण्याचे, कॅन्सर सारखे आजार जळण्याची सुद्धा शक्यता आहे। तर अशा ठिकाणी जी तुकाराम मुंढे साहेबांची बदली केलेली आहे आयुक्त म्हणून, त्यांना कायम त्याच ठिकाणी ठेवावे, किमान त्यांचा 3 वर्षाचा टेन्युअर संपेपर्यंत त्यांना तिथं ठेवावे अशा आशयाचं पत्र महाराष्ट्रातील प्रत्येक संस्थांनी, प्रत्येक मंडळाने द्यावं प्रांत अधिकाऱ्यांच्या मार्फत कलेक्टर साहेबांना आणि तिथून गव्हर्नमेंटला, अशी मी याद्वारे सगळ्यांना आवाहन करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।